गोपी सर. कुंदनसाठी पहिला बॉल स्लिप आउट झालाय. मिड ऑफ मध्ये फिल्डर रणमीना नाही आणि पहिल्याच बॉलवर निनादचा बॉल येते. डॉट बॉल. सुरुवात चांगली राहिलेली आहे. टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे दाखल झाले. तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खारवी प्रीमियर लीग 5वं पर्व 6वा दिवस सुपर 12 मधला सामना इथे रंगत असताना निनाद दी विकेटने पुढचा चेंडू कट्टर होता. पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय मागे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय चौकार. धावा मिळतील 4. यस डीजे. कुंदन रोईलकर पुढे गेला आणि चांगला टायमिंग त्यांनी जुळवलं. मिड ऑफला बॉल अगदी बोटाला चाटून निघून गेलाय. एखादी बंदुकीची गोळी बंदुकीतून निघावी आणि अगदी चाटून जावी तसाच इथे हा फटका होता. जीवनदान मिळाले त्याचा फायदा उठवावा लागेल. पॉवर प्लेचा खेळ ते सुरू आणि पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्यात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणतीही चर्चा नको. ऑन साइडला लॉफ केला. एक पाय खाली वाकवला आणि पाठवलाय बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुंदन रोईलकरच्या बॅटमन येतोय षटकार. यस डीजे. चर्चा होणार आहे कारण हा खेळाडू तेवढ्या ताकदीचा आहे. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला. एक पाय खाली वाकवला आणि त्यानंतर स्लॉट मधला बॉल त्यांनी पाठवलाय. पूल करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या 10. यावेळी कव्हर्स मध्ये इनसाइड आउट. कॉपी बुक स्टाईलने केलेला फटका. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. 2 धावा इथे देखील मिळतील. बॅकअप दिला जातोय. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवात चांगली. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव हे नेहमीच आपण म्हणत असतो आणि तो आक्रमण दाखवत असताना कुंदनला आपण पाहतोय. 4 बॉल मध्ये 300चा स्ट्राईक रेट. 12 वर तो खेळतोय. सुविचार वरवटकरने खातं उघडलेले नाहीये. मॅन फ्रॉम गावडी आंबेरे नॉन स्ट्रायकिंग एंडला निनाद गोलंदाजी मागून तयार होईल. स्ट्रायकिंग एंडला कुंदन 12. ट्रिल फॉलन पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय. फ्लाइंग स्लिपला बॉल हवेत. थोडस फंबल होईल. पुन्हा एकदा कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे कटर टाकला होता. लेग कटर. फिंगर थोडीशी रोल केली. गतीमध्ये थोडस परिवर्तन आणि फ्लाइंग स्लिपला बॉल हवेत गेला. तिथे रणमीते एक सिंगलच्या जोरावर धावफलक पुढे चाललाय. 13-13. पहिलं षटक मिनिटरी पॉवर प्लेचं. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पॉइंट लावला गेलाय. कव्हर शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफ. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय. डीप मिड विकेट. त्यानंतर बॅकवर्ड स्पेलिंग लॉंग लेगला खेळाडू आणि फ्लाइंग स्लिप हे क्षेत्ररक्षण लावले गेले. सुविचार वरवटकर गावडी आंबेरेचा खेळाडू. 40 वर्ष वयाची पूर्ण झाली आहे. एजेच ओनली नंबर आणि आक्रमक पवित्र हा देखील खेळाडू घेतो. निनादचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे नजर नाहीये. टप्पापर्यंत बॉल बाहेर चाललाय. पंचाकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. राकेश मोरे यांनी सिग्नल दिला. इट सफिया डिलिव्हरी. बॉल चालले. डॉट बॉल. डॉट बॉल ओव्हरची होईल इथे समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहू शकाल 13. ही सुरुवात चांगली आहे. विल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. एक चांगली सुरुवात अर्ध काम पूर्ण करते. धन्यवाद गोपी सर. या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिक स्वीकारण्यासाठी आदर्श पटेकर उपस्थित आहे. मी दाभोळकर सर यांना विनंती करतो की आपल्या शिवनाजी केली होती. आदर्श पटेकर याने त्याच्या गोलंदाजीसाठी शेखर पटेकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालंय. ते स्वीकारताना आदर्श पटेकर सन्माननीय दाभोळकर सर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. त्याचप्रमाणे बर्जा स्टार साखरेगर यांच्या माध्यमातून परेश नाटेकर साठी सुद्धा या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक ऑन झालं होतं. सन्माननीय दाभोळकर सर यांना पुन्हा एकदा विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक त्याला द्यायचं आहे. वेल्डन कालिका माता दोपावे. वेल्डन परेश. थँक्यू. साईराजी यांचा आवाज आपण ऐकला. याच विभागातील युवा समालोचक आज अनेक युवा समालोचक इथे जोडले गेलेत. वॉर्म वेलकम इन KPL 2024 5th एडिशन. नाउ बॅक टू क्रिकेट. मॅचच्या दिशेने जाऊया. इथे जिंकणारा संघ देखील सेमीफायनल साठी आपलं तिकीट निश्चित करेल. पहिल्या षटक इथे संपलंय. धावसंख्या 13. एकही गडी गमावलेला नाहीये. पहिल्या विकेटच्या शोधात कौस्तुभ आलाय. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग इनला कुंदन. आज गोलीगावचा सुपरस्टार. फुललींचा बॉल होता. अडक्यात आणि फ्लिक केलाय. ते लॉंग ऑनला बॉल चाललाय. काव कॉर्नर मध्ये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा.
इथे गरज नव्हती असं चित्र होतं. सुविचारने नकार दिला होता, स्पष्ट नकार, परंतु त्यानंतर डोक्याला हात लावलेला आहे. मोये मोये असंच म्हणावं लागेल. दोघांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता आणि विकेटचं पतन. येस डीजे. येस थँक्यू डीजे. या सुमधुर आवाज आपण ऐकतोय शिवलीजी कुलकर्णी यांच्या सुमधुर वाणीतून हे थीम सॉन्ग, टायटल सॉन्ग या केपीएलचं. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आज आई नवलाई देवीसाठी खूप चांगले क्रिकेट त्यांनी खेळलं आणि सामना जिंकला. आणि विनंती आहे कॉपीराईट देऊ नका. नेहमीच चांगलं क्रिकेट खेळतो शैलेश कुलकर्णी, तेवढाच चांगला आमचा मित्र आहे आणि तळीमध्ये एक चांगलं दालन त्याने उघडलेलं आहे स्पोर्ट्सचं. तिथे देखील आपण जा, त्या शॉपला भेट द्या. अनेक व्हरायटी तुम्हाला उत्तम दर्जाच्या पाहायला मिळतील माफक दरामध्ये. त्याचा देखील आपण आनंद घ्या. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज आणि पहिल्या बॉलवर विकेट मिळाली रनआउटच्या रूपाने. ऑन साईडला लॉफ केलाय बॉल, हवे डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल निसटलाय. ये महिने क्या पहा रिॲक्शन, डगआउट मधून रिॲक्शन येत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. झेल घेतला असता तर पटू क्रिकेट मध्ये जर तरला कुठलाही थारा नाही. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, टेस्टिंग शॉट होता, प्रॉमिसिंग नव्हता, थोडासा पुढे पडला. बहुधा डोक्याला लावायचं तेल आज देखील हाताला लावून आलेत आणि बॉल निसटलाय. माणिकजी दोपावकर साहेबांचं देखील स्वागत. लो फुलटा सोटा बैठक शॉट पाठवले डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय राज ढोरलेकरच्या बॅट मधून कडक बेधडक चौकार. येस डीजे. केपीएल नाव गाजे आणि सातत्याने चर्चा राहिली या स्पर्धेची. 5वं पर्व. सुमधुर वाणीतून हा आवाज ऐकल्यानंतर एक रोमांचक निर्माण होतो या स्पर्धेचा. धन्यवाद शैलीजी कुलकर्णी. आप ट्रॅकर बॉल आडव्याट्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तयार. बॉल आता तो निसटलाय आणि इथे देखील एकदा प्राप्त होईल. राज डोरलेकरचा फटका थोडासा प्रॉमिसिंग नव्हता, नकार त्याने दिला होता, कॉल नव्हता तिथे आणि अखेर कुंदनने धाव घेण्याचा प्रयत्न केला. तो स्ट्रायकिंग इनला आता पोहोचेल. सिंगलच्या जोरावर धावफलक पुढे चाललाय टीमची टोटल. आता टायगर्स आज गोली 20 धावांवर पोहोचले गड्याच्या मोबदल्यामध्ये. कौस्तुभ गोलंदाजी करतोय. ग्रेट ईगल कोण कारुळ गावचा संघ इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गोलंदाज कौस्तुभ, स्ट्रायकिंग इनला कुंदन. हलक्यातने बॉलला गाईड केलंय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. सेकंड टीमला बॉल उचलेली. एक धाव इथे प्राप्त झाली. सिंगल वर पुश करो खुश रहो. एकच धाव मिळते. सिंगलच्या जोरावर धाव फलक आता 21 वर पोहोचलाय. दुसरं षटक. जो संघ जिंकेल तो सरळ जाईल. सेमी फायनलचं तिकीट निश्चित असेल आणि त्यामुळे हा सामना इथे जिंकायचा आहे. या मॅच मध्ये दोन्ही टीम्सना कोणता संघ बाजी मारणार. कौस्तुभ पुन्हा एकदा तयार. स्विच इट. टॉन्स इथे बदलला होता. स्विच ऑन करायचा प्रयत्न. सिग्नल डॉट बॉल थोडासा बाउन्सर होता. राज डोरलेकरने प्रयत्न चांगला केला. लागला तर आबाद नाही तर बरबाद अशाच पद्धतीचा फटका आहे या क्रिकेटच्या पटलावर. इथे बॉल थोडासा बाउन्स. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय हा बॉल. इथे डॉट बॉलनी पहा. इथे आमचे मायबाप क्रीडा रसिक जिथे जागा भेटेल तिथे व्हाईट जर्सी परिधान करून या मॅचचा आनंद घेत आहेत. ग्रेट ईगलचे सर्व पाठीराखे आहेत केसटीच्या मागे. एकदा हात उंचावून अभिवादन करा आपण सर्वांनी. आपल्यावर आम्ही कॅमेरा मारतोय. ग्रेट ईगलचा सपोर्ट पहा. ही खासियत राहिली ग्रेट ईगलची. प्रत्येक पर्वामध्ये भरपूर सपोर्ट येतात. आपल्या सर्वांचं केपीएल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सपोर्ट नेहमीच राहणार आहे. चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. अनेक जण आपली भेटेल ती गाडी जे काय असेल ते काम मागे सोडून ते दाखल झालेत. केपीएल वर भरपूर प्रेम करतात हे सर्वजण. आपल्या सर्वांचं अधिक अधिक स्वागत आहे. प्रत्येक पर्वामध्ये आपला सपोर्ट असाच गरजेचा आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 21. एक गडी बाद. तिसरं षटक आता इथून सुरू होईल. करण रणरे 10.50. ग्रेट ईगलनी टॉस जिंकला होता. दोन्ही टीमकडे चांगले खेळाडू आहेत. ग्रेट ईगल हा संघ देखील नामांकित संघ आहे. हे बॅटल इथे रंगणार आहे. बिग बॅटल मॅच. मी एवढंच म्हणेन बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. पुढे टाकलेला बॉल वाईड यॉर्कर होता. बॅटचा फेस ओपन केला. गलीमधून दिशा दिली आहे. बॉल थोडासा मागे जाईल आणि तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एकच धाव तिथे मिळणार आहे. बॉल तिथे थांबवत असताना क्षेत्ररक्षक यश पट्टीकरला आपण पाहिलं. यंगस्टर खेळाडू कमी वयात या संघात दाखल झालाय. चांगले कारनामे केलेत अनेक खेळाडूंनी.
आणि हीच तर चर्चा आहे, आपल्या समाज बांधवांना नेहमी स्थान दिलं जातं या स्पर्धेमध्ये. उदयकर क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटचा रंग इथे रंगून निघालाय. सुमित पोवार गोलंदाजी मागवरून स्ट्रायकिंग एंडला राज. आडव्या बॅटने केला फटका, अलॉंग दी कार्पेटने बॉल चाललाय, जणू काही जमिनीला गुदगुल्या करतोय बॉल. आणि इथे देखील चांगले क्षेत्ररक्षण. आदेश झाकर, आदेशने अध्यादेश काढला, या बॉलला सांगितलं थांब मी येतोय आणि बॉल थांबवला. इथे देखील सिंगलच्या जोरावर दाखवलं, पुढे चाललंय 23-23. एक गडी बाद. कुंदन साठी पुढचा चेंडू ऑन साइडला, परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टक असा स्वीट साऊंड इथे पोहोचला आणि बॉल पोहोचलाय प्लॉटच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. नाही डीजे, खेळाडू थांबला नाहीये, हे वादळ आहे आज. गोलीगावचं वादळ आज उत्तेकर क्रीडांगण मध्ये तिथे आपण पाहतोय गोंगावताना. आणि षटकार ठोकलाय, कलात्मकता दाखवली, पण तो सुमित देखील तेवढ्या ताकदीचा खेळाडू. पहा सुमितचा हा चेंडू, येस इथे अंपायर सिग्नल येतो, बॅटला बॉल ब्रश झालाय. स्ट्रॉंग अपील पडलाय, धड पडलाय, पण तो उभा राहील. कौतुक करावं लागेल. सुमित पवारचा हा बॉल आवडला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने हा बॉल त्यांनी टाकला, मोठ्या खेळाडूच्या समोर अशा पद्धतीची गोलंदाजी करणं खूप गरजेचं राहतं. आणि सुमित पवारने उत्तर दिलं, तू मला षटकार ठोकलायस पण मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. ग्रेट ईगल हे नाव आहे आमच्या टीमचं आणि या संघात मी दाखल झालोय तर चांगलीच गोलंदाजी करेल. बॉल आला इथे डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 29. एक गडी बाद. चांगला सामना इथे पाहायला मिळणार आहे. सुमित पुन्हा एकदा तयार. सुमित पोवारचा वार इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुललेंचा बॉल, इथे एक धाव मिळेल अशीच आशा होती, कारण शेवटच्या बॉलवर ज्या पद्धतीने धावले हे दोन्ही खेळाडू. सिंगल घेऊन स्ट्राईक होता टीमला अशी रणनीती होऊ शकेल, पण या बॉलवर सिंगल आली. अजून एक चेंडू शिल्लक आणि मागचा चेंडू ज्या पद्धतीने परफेक्ट यॉर्कर टाकला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं इथे या खेळाडूने. आणि त्यानंतर हा बॉल देखील पायावर होता. फुल इन डिलिव्हरी. नंतर एक धाव घेण्याचा मानस राजडोली करत स्ट्रायकिंग इनला. तिसरं षटक चालू असताना 30 धावा स्कोर कार्डवर एक गडी बाद. ग्रेट ईगल संघ देखील तेवढ्याच ताकदीने उतरलाय. पहा कशा पद्धतीची गोलंदाजी इथे राहिली. तिसरं षटक, शेवटचा बॉल. कुंदन साठी जोरदार प्रयत्न केलाय, बिग हिट करू पाहत होता. लेन चांगली आहे, शेवटचा बॉल उत्तर दिले. सुमित पोवारने केलाय वार. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, येतोय डॉट बॉल. तिसऱ्या षटकाची इथे समाप्ती होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 30 धावा एक गडी बाद. 3 षटकानंतर कुंदन घेतोय 12 बॉल मध्ये 24 वर 200चा स्ट्राईक रेट. राज टोर्लीकरच्या खात्यात 5 बॉल मध्ये 6 धावा. रोहित पोवारने पोवारचा वार. या बॉलवर पहा जोरकस प्रयत्न जरूर केला. लाईन चांगली होती आणि रिॲक्शन पहा कुंदन रोहिलकरची, नाराज होता. षटक इथे संपलेलं आणि आता ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष अधिकाधिक स्वागत. कमेंट बॉक्स मध्ये देखील भरपूर शुभेच्छा येत आहेत दोन्ही टीम साठी. सर्वांचे धन्यवाद. अनेक शुभेच्छांचे मेसेजेस येत आहेत आम्हाला. आपल्या सर्वांचं धन्यवाद. कौस्तुभ आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा बॉल पुढे टाकलाय, ऑन साइडला टायमिंग जुळवलंय, लेन पिक केली आणि पाठवलंय डीप मिड विकेट मधून बॉल सरळ. हे दौतर बेशीला आता प्रदक्षिणा घालील. येतोय षटकार. त्याच पद्धतीने दिली गेली. हा बॉल देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील गॅप मध्ये चाललाय. यावेळी वन बाउन्स येतोय. चौकार. 2 चेंडूंवर मोठे फटके खेळले जातात. कौस्तुभचा समाचार घेतला जातोय. धावा इथे आता झाले स्कोर कार्डवर. चौकार आलाय. 40 धावा. कॅप्टन टू कॅप्टन असं सामना इथे रंगत असताना कुंदन रोहिलकर थांबायचं नाव घेत नाहीये. वादळी खेळीसाठी जाणला जातो हा खेळाडू, पण ही मॅच देखील तेवढीच महत्वाची.
ग्रेट ईगलचा कॅप्टन देखील कमबॅक करेल, त्याच्याकडे देखील चांगले इम्प्रोव्हायझेशन. थोडीशी बॉल पुढे टाकली, लाईन मध्ये थोडासा बदल करण्याची गरज आहे. तर स्लॉट मधले बॉल कधीही सोडत नाही कुंदन रोहिलकर. जगाच्या पाठीवर असा कोणताही खेळाडू नाहीये ज्याच्या स्लॉट मध्ये ज्यावेळी तुम्ही बॉल टाकता त्यावेळी तो लेफ्ट करेल. वेल लेफ्ट करणं हे काही जणांच्या स्वभावामध्ये नसतं, पण क्रिकेट अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. सुविचार वरवटकरने आज नाराज केलं, धावबाद झाला. धाव घ्यायची नव्हती, एकच गडी ती बाद झाले. दुसऱ्या बाजूला ती ग्रेट ईगल टीमला विकेटची गरज आहे आणि विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. काही झेल सोडले गेले, त्यामुळे थोडासा बॅकफुटवर गेलाय संघ. कमबॅक करणं जाणतात नि पहा, बाउन्सर टाकला, तिकट बाउन्सर आहे. हाय हॅलो, संध्याकाळचा चहा घ्यायचा विचार आहे का असं विचारलं असेल या बॉलने. एवढा चांगला बाउन्सर होता, गाण्याचा वापर केला. होती विकेट, एक चांगला अँगल बनवत असताना गुडलिंग स्पॉटच्या थोडासा मागे बॉल टाकला, तिथून थोडासा बाउन्स. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, फिंगर रोल केली होती, कटर होता, थोडासा बाहेर आला. बॉल चाललाय डॉट बॉल. ही खासियत आहे कौस्तुभची. कौस्तुभ आडूरकर वैनेश्वर भाटी गावाला बिलॉंग करतो आणि सध्या चांगली गोलंदाजी. कमबॅक झाले, पण पुढे टाकलेला बॉल हेलिकॉप्टर लँड केलंय सर डाऊन दी ग्राउंड, सीमारेषा पार. येते हेलिकॉप्टरचा नजराना षटकार. असं म्हटलं जातं, मन मेंदू आणि मनगट एकत्र आले की समोरच्या आसमान दाखवते. इथं धावसंख्या स्कोर कार्ड वर 46. एक गडी बाद. हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लीगला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लीग मध्ये क्षेत्ररक्षक. तिथे धाव मिळेल एक. एका धावेच्या मदतीने 47 धावा स्कोर कार्डवर. हे चौथं षटक थोडंसं महागडं ठरतं. 1.5 षटकामध्ये 25 धावा खर्च केल्या कौस्तुभने, पण तो हा खेळाडू दुसऱ्या धावामध्ये या धावा काढू शकेल. आज भरपूर पाठी राखी इथे आलेली आहेत. गोलंदाजी माग करून या षटकातला पुढचा चेंडू स्ट्रायकिंग इनला. राजसाठी हा बॉल आडव्या बॅटने उडवलाय. आणखीन एक देखील सभाशेर. आता राजने देखील पार्टी जॉईन केली आहे. डीप मिड विकेट रिजन मधून पाठवलाय हा फ्लॅट 6. आणि अखेर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येने आता वेग घेतलाय. 17 बॉल मध्ये 41 वर पोहोचलाय कुंदन रोहिलकर. दुसऱ्या बाजूला राज डोरलीकरच्या खात्यामध्ये आता धावा आल्यात. या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या. 50 अप, 53 धावा. 6 बॉल मध्ये 12. कौस्तुभने या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या आणि कौस्तुभचा स्पेल थोडासा महागडा ठरला. आता डगआउट मध्ये फॅन्स फॉलोवर थोडेसे नक्कीच त्यांचे चेहरे गंभीर होतील, कारण हे षटक महागडं ठरलंय. शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवाव्या लागतील आणि ग्रेट ईगल ते काम करू शकतात. धावसंख्या 53 धावा. विराज डोर्लीकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी बुलेश्वर रोहिलकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेलंय. धन्यवाद बुलेश्वरजी. आज अनेक पारितोषिकांची कैरात नेहमीच या स्पर्धेमध्ये होत असते. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं. अनेक मान्यवर मंचावर या मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची स्पर्धा KPL खारवी प्रीमियर लीग राज्य गाजवतोय. पहिला बॉल हुक केलाय, बॉल हवेत, हवाई सफर, कारण टायमिंग प्रॉपर. बॉल पाठवलाय विथ बाउन्स, सीमारेषा पार, उत्तुंग गगनचुंबी षटकार. त्या चित्रपटामध्ये गाणं होतं, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. इथे स्वॅग से नाही, षटकरांनी स्वागत केल्याने आता मला ईगल साठी अदनान सामींचं ते गाणं आठवते. थोडासा लिफ्ट करा दो. लिफ्ट करण्याची गरज. 18 बॉल मध्ये 47 वर पोहोचलाय. अर्धशतक ठोकेल का? साहिल देखील तेवढ्या ताकदीचा गोलंदाज.
हा बॉल पाठवला आणि या स्पर्धेतलं अर्धशतक रोहिलकर विधाता टायगर्स गोलीचा कॅप्टन इथे दहाडलाय. 19 बॉल मध्ये ठोकले अर्धशतक आणि या स्पर्धेतलं त्याचं वैयक्तिक दुसरं अर्धशतक पाहायला मिळते. वेल प्लेड कुंदन रोहिलकर अफलातून टायमिंग इथे दाखवत असताना दुसरं अर्धशतक हा षटकार ठोकलाय. धावसंख्या 65 धावा एक गडी बाद. मध्ये वार केलाय. दुसऱ्या इनिंग मध्ये पलटवार होईल. ग्रेट ईगल टीमकडे देखील अनेक चांगले खेळाडू आहेत, अनेक चांगली फलंदाज. पण अजूनही 4 चेंडूंचा के शिल्लक आहे. 19 बॉल मध्ये 53 नंबर पोहोचलाय टीमचा कॅप्टन कुंदन रोहिलकर. दुसऱ्या बाजूला राज डोरलेकर 6 बॉल मध्ये 12 वर खेळतोय आणि दोन्ही फलंदाज सेट झालेत. आता बॉल त्यांना फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करतायत. साहिल राईट मोठी विकेटने हा बॉल देखील कव्हर्स मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल प्राप्त आणि प्रत्येक बॉलवरती आक्रमण करतायत. साहिल राईट मोठी विकेटने हा बॉल देखील कव्हर्स मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल प्राप्त केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे अगदी यशस्वीपणे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 67 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला. थोडासा बॅकफुटवर गेलाय संघ, परंतु कमबॅक करावं लागेल. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे आणि त्यामुळे कोणतेही भाकीत आपण करू शकत नाहीयेत. साहिल तयार. पुन्हा एकदा ट्रॅकर कव्हर्स मध्ये पाठवलाय. डीपला क्षेत्ररक्षक नाही आणि बॉल चाललाय डीप कव्हर मधून सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. थँक्यू विजय. पूर्णपणे डॉमिनेट केलंय थ्रू द कव्हर. खूप चांगला खेळा. डाऊन दी ग्राउंड त्याने चांगले फटके मारले. चांगली पुल शॉट त्याने सजवली. हुकचे चांगले फटके खेळून दाखवलेत. म्हणजे प्रभावित करणारी फलंदाजी आज आपण पाहिली कुंदन रोहिलकरची. 71 धावा सध्या स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटची 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा देखील लागू टप्प्याचा बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक, पण तो बॉल चाललाय डोक्यावरून. उडी उडी जाय डोक्यावरून निघून गेलाय. इथे देखील चौकार मिळतोय. निष्प्रभ झाला तर साहिल करे तो क्या करे. पंच्याहत्तर धावा 14 या धावसंख्येवर सोडलेला झेल. त्यानंतर तिथून अर्धशतक पूर्ण केलं कुंदनने. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली. दुसऱ्या विकेटचा प्रयत्न नाही आणि 76 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. आणि यासाठी पकडा झेल जिंका खेळ. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटल्यानंतर काय होतं याचा कारनामा कुंदन रोहिलकरने दाखवला आणि धावा काढल्या त्याने. 23 बॉल मध्ये 64 नाबाद. सुविचारला खातं उघडता आलेलं नाहीये. सुविचारित आज अपयशी ठरला. राज डोलेकरने 6 बॉल मध्ये 12 काढल्या आणि एक्स्ट्रा मध्ये एकही रन नाहीये. 5 षटकांचा खेळ संपलाय. 76 धावा बनवल्या गेल्या. त्यांनी आता 77 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी.